नमस्कार मंडळी. पोलीस कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढलेला आहे. आत्ता आपण बिहारमधलं हत्याकांड बघितलं. दिवसेंदिवस आपल्याला सोशल मीडिया चॅनलच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांचा हा भोंगळा कारभार आपल्या समोर येऊन राहिलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना धाकदपट करतात, भीती दाखवतात, त्यांची FIR घेतल्या जात नाही, त्यांचे म्हणणे गराने ऐकून घेतल्या जात नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये खोटे आरोप, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. आज जो पत्रकार सत्य परिस्थिती मांडून राहिला आहे, सत्य बाजू जनतेपुढे आणि सरकारपुढे मांडून राहिलेला आहे, त्यांना त्रास दिला जातो, त्यांना मारहाण केल्या जाते, त्यांना हकालून दिल्या जाते, तिथून त्यांना अरेरारीची भाषा वापरतात. हे आज जे सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांच्यावर खोटे आरोप लावले जाते, त्यांना खोट्या आरोपमध्ये फसवल्या जाते, त्यांना मारहाण केल्या जाते, त्यांचे आंदोलने, उपोषणे, जे निदर्शने ते करतात त्यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जाते, त्यांना भर चौकात मारहाण करतात. हा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि जनता त्रस्त झालेली आहे या पोलिसांमुळे. त्यामुळे माझी सर्व जनतेस हीच विनंती आहे की ज्यांच्यावर पोलिसांचा अन्याय, अत्याचार झालेला आहे, ज्यांच्यासोबत गैरव्यवहार पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला आहे, ते माझ्या सोशल मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपुढे आणि सरकारपुढे आपले म्हणणे गराने मांडू शकता. तुमच्यासोबत घडलेली घटना मांडू शकता आणि जनतेने याकरता पुढे यावं. जनतेने आपली हिंमत दाखवावी. जनतेने यांच्या विरोधात सत्य बाजू मांडून पोलीस कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर केलेला अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याकरिता आपण पोलीस विरोधी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त मंच सोशल मीडिया चॅनलच्या माध्यमातून तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मला भेटून माझ्या चॅनलच्या माध्यमातून पोलिसांनी जो काही प्रकार तुमच्यासोबत केलेला आहे ती परिस्थिती तुम्ही सरकारपुढे आणि जनतेपुढे मांडू शकता आणि तुमच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करू शकता. त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे त्याची मागणी तुम्ही माझ्या सोशल मीडिया चॅनलच्या माध्यमातून करू शकता. जनतेने पुढे यावं. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी ही हिंमत दाखवावी अशी माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती. धन्यवाद.